मी प्रत्येक पत्रामध्ये माधवला हे लिहून पाठवतोय की विद्याला घेऊन येऊ का, विद्याला घेऊन येऊ का, पण समोरून जर उत्तरच येत नाही तर मी काय समजायचं? खेळणं असतं तर पार्सलनं पाठवून दिलं असतं, पण बायको आहे ग त्याची, ती त्याच्या संमतीशिवाय कसं पाठवू मी तिला? विद्याचा विचार जरी आला ना डोक्यात तरी अस्वस्थ व्हायला होतं. आज पुन्हा सूर्य डोंगराच्या मस्तकावरून उगवला आणि समुद्राच्या पोटात नाहीसा झाला. उरली आहे फक्त रात्र. किती भीषण, किती अगतिक वाटते ही रात्र. माझ्याच सारखी प्रत्येक चांदणीच्या डोळ्यातून, शतशत भुवळातून उद्याच्या सूर्याची, आशेच्या किरणांची वाट पाहणारी रात्र. गावाकडून मुंबईच्या समुद्रात अस्त होणारा सूर्य कधीतरी माझी कथा, व्यथा माधवला सांगेल का? दूर दूर क्षितिजावरून मला ओरडून सांगेल का, वेडे, माधव येतायत तुला घ्यायला. कातावर आलेल्या नागिणीसारखी माहेरच्या अंगणात सरपटणारी मी कात झटकून, मरगळ फेकून माधवच्या सोबत मुंबईला जाईन. सोन्याचा संसार करीन. कधीतरी ती पहाट येईल का?